सकाळी 6 वाजता बरकोटवरून गंगोत्री जाण्यासाठी निघालो. सुरुवातीपासूनच गंगा नदी आमच्यासोबत होती. तिचे उगमस्थान म्हणजे गंगोत्री. तिथेच तर डोंगरदऱ्यांच्या साथीने आम्ही निघालो. गंगोत्री धाम हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर एक अनुभव आहे, भक्तीचा, निसर्गाचा आणि आत्मशांतीचा. गंगोत्रीच्या वाटा हिमालयाच्या उंचीवर घेऊन जात होत्या. निसर्ग इतका सुंदर असतो की असं वाटतं आपण स्वर्गातच आलो. रस्त्याने जाताना हे धाम आठवण करून देत होतं की देव आहे, भक्तीतच समाधान आहे व यात्रेतच आत्मशांती आहे. रस्त्यातच एक बोगदा आला आणि त्या बोगद्यामधून गाडी आमची वेगाने पुढे आली. रस्त्यातच एक काशी विश्वनाथचं मंदिर लागतं, जे उत्तर भारतातील काशी म्हणून ओळखलं जातं. तिथे आम्ही थोडा वेळ थांबलो. हिमालयाच्या कुशीत व गंगेच्या पवित्र कुशीत वसलेलं हे मंदिर खूप छान आहे. असं म्हणतात, कुणी वाराणसीला जाऊ शकलं नाही तर त्याने या विश्वनाथाचं दर्शन घेतल्याने तितकंच पुण्य लाभतं. थोडक्यात काय, तर थोडंसं पुण्य घेऊन आम्ही निघालो गंगोत्री दिशेने. असं म्हणतात, राजा भगीरथाने आपल्या पितरांच्या उद्धारासाठी कठोर तप केलं आणि त्याच तपश्चर्येमुळे गंगेचं पृथ्वीवर आगमन झालं. डोंगरावर वाहणारे झरे, हिरव्या वृक्षाच्या रांगा, गंगेचं खळखळणारं पाणी हे सगळं मनाला स्पर्श करतं. आम्ही गंगोत्रीमध्ये एंट्री केली. जवळपास अर्धा किलोमीटर पायी चालत गेल्यावर मंदिर लागतं. अगोदर खूप सारी दुकाने लागतील. मंदिराजवळ पोहोचताच सगळं वातावरण पवित्र वाटायला लागतं व शांततेची जाणीव होते. गंगा मातेला भक्तिभावाने हात जोडले व डोळे मिटले आणि खरोखर देवाचं अस्तित्वच आहे हे जाणवलं. गंगेच्या पाण्याने आम्ही तिथे पाय धुतले तर ते पाणी खूपच थंड होतं असंही जाणवलं. त्या मंदिरापासूनच खाली गेल्यानंतर गंगा नदी होती. तिथेच आम्ही पाण्याने पाय धुतले आणि खरोखर ते पाणी खूप थंड होतं असं जाणवलं. तिथेच वरती एक भगीरथ राजाचे मंदिर होते, त्यांचेही आम्ही दर्शन घेतले. भगीरथ राजाच्या मंदिराबाहेर त्यांनी 500 वर्ष कसं तप केलं हे लिहिलेलं होतं. ते वाचून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.